अचानक 20 जुलै 2001 रोजी ही काळ दिवस आमचा ठरला. सकाळी आम्ही 8:30 वाजता म्हणजे पोहे खाऊन ते म्हटले की मी येतो आता माघारी. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांच्या सोबतच होते. हो, सोबतच एकत्रच आम्ही राहत होतो ना तिथे सोबत, अरुणाचल प्रदेश खुंसाला. मी जेवण बिवण दुपारचं बनवलं आणि 1:30 वाजेपर्यंत काय येत नाही ते म्हणून मी जरा तळमळ माझी चालवली की अजून काय येत नाही ते, येतो म्हटलेले. पण ते काय नाही येऊ शकले. त्याच दिवशी 5:30ला मला समजलं की आसाम रायफल आणि ह्यांची बॉम्बस्फोटमध्ये काही जवान खलास झाले ते असं समजलं. तर सुरक्षित काय माझा माणूस, दुसऱ्या दिवशी मला समजलं की नाही आहे म्हणून. त्या दिवसापासून म्हणजे सांगता येत नाही की मी कसा दिवस काढते ते. पण मला ज्यावेळेस घटना सांगितली त्यावेळेस म्हणजे असं की आपलं माणूस गेलं त्याच्यामध्ये मी बेशुद्ध झालेली. ते मला काही सुद्धा कळलं नाही की काय झाले म्हणून. पण असं झालं की परत मला ज्यावेळेस घेऊन आले त्यांना सलामी देण्यासाठी, त्यावेळेस मी 1 7 8 बॉड्या अशा तिरंग्यात लपेटलेल्या बघितले. ते 8 बॉड्या, त्या 8 बॉड्या ज्या बघितल्या त्याच्यामध्ये त्यांचा फक्त चेहरा आणि मी नमस्कार केलेलं एवढंच आठवते. बाकी मला काही सुद्धा म्हणजे काहीच आठवत नाही. आणि त्याच्यावरतीच मी आज तागायत. मला मूल बाळ काही नाही. पप्पा माझे फौजी येते, ते पण सर्व्हिस म्हणजे आर्मी मॅनच आहे. ते पप्पांनी मला 2-3 वेळा स्थळं दाखवली. मी म्हणली मला नाही पाहिजे मला स्थळ, हे लग्न तुम्ही दाखवूच नका माझ्यासाठी. तेच खरं 8 बॉड्यांमध्ये बघितलंय तोच माझा खरा नवरा आहे. आणि मी त्या आशेवरतीच तिरंग्याच्या आत्तापर्यंत माझी लाईफ स्टोरी चालू आहे. खरंच तुमचं अगदी मनापासून सलाम आहे तुम्हाला की ज्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यक्त होत आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला खंबीरपणे उभं केलं इतकी वर्ष. जशी इथे स्माईल देऊन आहे तशीच माझ्या घरी पण मी असते. दुःख हे दुःखच असतं शेवटी, ते कुठेतरी बाजूला सारून आपल्याला जगावं लागतं. ताई, तुमच्या या हास्यामागे किती त्या वेदना आहेत आणि ते किती ती आठवण आहे, या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो. खूप सुंदर ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलणं आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आणि खूप अभिमान वाटावा अशा या सगळ्या गोष्टी आहेत. मी आता ह्या ताईंकडे जाणार आहे. ताई, नमस्ते. हां, तुमचं नाव सांगा. वीरपत्नी मथुरा गुलचंद चव्हाण. कोरेगाव तालुक्यातच एक 10 किलोमीटर अंतरावर माझं माहेर आणि सासर आहे. अच्छा हां. ताई, काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्या प्रवासाबद्दल? मी एक मोठ्या कुटुंबातूनच आलेले आहे. 3 भाव आहेत मला, आम्ही 3 बहिणी. शेवट लास्ट भाव माझाच नंबर आहे. त्याच्यातले माझे 2